ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 22. मैनाकिनीचे पूर्वचरित्र. गोरक्षनाथाचे तबलावादन. मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरुडात जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला. त्यावेळी राणी पद्मिनी आपल्या मंचकावर स्वस्थ निजली होती. तिच्या दासी वगैरे कोणी जवळ नव्हते. असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला. त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला. तिने त्याच्या पायावर मस्तक ठेविले. त्या राणीला तिलोत्तमा, मैनाकिनी व पद्मिनी अशी 3 नावे होती. ही 3 नावे पाडण्याची कारणे अशी की सिंहलद्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती. तिच्यासारखी रूपवती दुसरी नव्हती. एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानात बसून जात असलेल्या वसूचे धोतर एके बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवाक्षद्वारातून मैनाकिनीची पाहण्यात आला. तेव्हा तिला हसू आले. हे पाहून तो तिला म्हणाला, माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे. खरोखर तू व्यभिचार कर्म करणारी पापीण आहेस. मी तसा भ्रष्ट नाही. सर्व वसूमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे. असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आत्ता श्रीराज्यात तुझी वस्ती होईल. तेथे तुला पुरुष दिसावयाचा नाही. तो शाप ऐकताच ती त्याची स्तुती करून म्हणाली, महाराज, चुकून अपराध घडला. त्याचा परिणाम अशा प्रकारचा झाला. जे प्रारब्धी असेल ते बिन तक्रार भोगले पाहिजे हे खरे. परंतु आता इतके तरी करा की मला उशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी. ती प्रार्थना ऐकून वसूने उशाप दिला की, हे पद्मिनी, तुला सांगतो ते ऐक. श्रीराज्यात हल्ली राजपदावर राणी तिलोत्तमा बसलेली आहे. ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील. माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझसे रममाण होईल. त्याच्यापासून तुला मीननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझपासून दूर जाईल. मग तूही स्वर्गप्रत येऊन भोग भोगशील. हे ऐकताच मैनाकिनीने त्यास विचारले की, त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रिया आहेत. मग त्यांना संतती तरी कशी होते? तेव्हा त्याने सांगितले की, वायूचा पुत्र मारुती त्याच्या भूभूकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते, पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो. उपरीक्ष वसूने ही माहिती मैनाकिनीला सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले. ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात येथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे. ते ऐकून तो म्हणाला, तू आता तप करून मारुतीची आराधना कर, म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करील. पण तुला एक गोष्ट सांगून ठेवतो, ती नीट लक्षात ठेव. ज्यावेळेस मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग. तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास घेऊन येईल. अशा बेताने तुझा कार्यभाग साधून घे. त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या शंका मनात आणू नकोस. तो तुझी मच्छिंद्रनाथाची गाठ घालून देईल. असा वर देऊन उपरीक्ष वसू आपल्या स्थानाप्रत गेला. त्यानंतर मैनाकिनीने श्रीराज्यातील शृंगमुरुड नामक शहरात प्रवेश केला. तेथे ती एका चांभाराच्या घरी गेली व ओटीवर बसली. तेव्हा घरधनीने तिची चौकशी करू लागली असता तिने आपली मूळ कथा सांगितली. मी सिंहलद्वीपी राहत असते, पण उपरीक्ष वसूंचा शाप झाला म्हणून या शहरात आले. आता माझे येथे कसा निभाव लागेल हे मलाच कळत नाही. हे ऐकून चांभारणीने सांगितले की, तू मला कन्येप्रमाणे आहेस. येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवत जा. मग ती आनंदाने तेथे राहिली. ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांभारणीची चूळ सुटली. ती तेथे आनंदाने आपली कालक्रमणा करी. एके दिवशी तिलोत्तमा राणीने प्रधानादी दरबारातील स्त्रियास सांगितले की, माझा वृद्धापकाळ असल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नियम नाही. या श्रीराज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे. तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले की, हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवावे व तो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदावर बसवावे. ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली. मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठविले. त्याने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. त्यावरून तिला राजवाड्यात मोठ्या थाटाने नेऊन सिंहासनावर बसविले. मैनाकिनीस राज्य प्राप्त झाल्यावर तिने मोठे तप केले. तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला. ती सिंहलद्वीपामध्ये असता तिच्या आईबापांनी आवडीने तिचे मैनाकिनी असे नाव ठेवले. ती सिंहलद्वीपातील स्त्री पद्मिनी असल्याने लोक तिला त्याच नावाने हाक मारीत. तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असे म्हणत. अशी ही तिची 3 नावे प्रसिद्ध झाली. मारुतीने मैनाकिनीचे
राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला की मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला, परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही. मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे. तो सर्वांना अजिंक्य आहे. मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला. श्रीरामानेही सांगून पाहिले, परंतु आम्हा उभयताचे त्याने ऐकले नाही. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मारुती स्पष्ट बोलला. तसेच मारुतीने मैनाकीनेस सांगितले की गोरक्षनाथ आता येईल, त्यास हर युक्तीने येथे रमव. इकडे गोरक्षनाथ कलिंगावेशे समागमे शृंगमुरुडात जाऊन पोचला. ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली होती. तेथून ती वेश्या आपल्या सार सरंजामाबरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली. तिच्या समागमे 5-7 जणी होत्या. तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळास सांगितले. त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्या बरोबरीच्या मंडळीची सुद्धा कचेरीत आणावयाचा राणीने हुकूम दिला. त्यावरून ती सभेमध्ये गेली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती. त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या. कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिनी राणीस सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले. तिने त्यावेळी पद्मिनीची फारच स्तुती केली. नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या बिराडी गेली. त्या समारंभाकरता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला आणावयाला पाठविले. तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून गोरक्षनाथही ती समागमे जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलवून सांगितले की मृदंग वाजवायस मला दे. तो मी इतक्या कुशलतेने वाजवेन की मच्छिंद्रासह राणीही खुशच करीन. त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्याजवळून मागून घे. परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते, परंतु तेथे सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे. तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, मी स्त्रीच्या रूपाने येतो. यात 2 फायदे आहेत. गुरुची भेट मला व्हावी, हे माझे कार्य होईल व तुलाही पैसा पुष्कळ मिळेल. हे त्याचे म्हणणे कलिंगेने कबूल केले. मग उत्तम तऱ्हेने लुगडे चोळी नेसून वेणीफणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहूब स्त्रीचा वेश घेतला. नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली. उर्वशीसारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते. ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली. कलिंगा मुख्य नायकीण, पण तिचेही गोरक्षांच्या स्त्री रूपापुढे तेज पडेनासे झाले. त्याने ताल सूर बरोबर जमून मृदुंगावर थाप दिली. नंतर नाच सुरू केला. त्यावेळचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला.